तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत केमिस्ट्री युनिट 1 वॉटर टेक्नॉलॉजी. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट न्यूमेरिकल अल्केनिटी ऑफ वॉटर यावर पडतात. ते बघा 3 मार्कचे न्यूमेरिकल असतात. यावेळेस पेपरला या प्रश्नावर 2 वेळेस विचारले गेलेले आहे न्यूमेरिकल. तर बघा आपल्याला यात काय फाइंड करावं लागतं व्हॅल्यू. एक पी काढावं लागतं. पी म्हणजे काय, फिनॉप्थिलीन अल्केनिटी, आणि एम म्हणजे काय, मिथिल ऑरेंज अल्केनिटी. त्याच्यातलं आपल्याला रिलेशन फाइंड करावं लागतं. आता बघा, जर फिनॉप्थिलीन इक्वल टू 0 असेल तर आपल्याला कशाची टाईप असते ती बायकार्बोनेट अल्केनिटी टाईप असतो. त्यानंतर पी इज इक्वल टू एम जर असेल तर हा हायड्रॉक्साईड अल्केनिटी असतो. त्याच्यानंतर पी इज इक्वल टू 1/2 हा यम असेल तर हा 2p और यम हा कार्बोनेट अल्केनिटी असते. जर पी ग्रेटर दॅन 1/2 यम असेल तर हा OH किंवा हायड्रॉक्साईड अल्केनिटी आणि कार्बोनेट अल्केनिटी असते. आणि पी लेस दॅन 1/2 यम असेल तर हा कार्बोनेट आणि बायकार्बोनेट अल्केनिटी असते. आता तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी याला काहीतरी ट्रिक्स तयार करा, त्यानुसार लक्षात ठेवा. आता बघा, जर पी इज इक्वल टू यम आली तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा हायड्रॉक्साईड अल्केनिटी, आणि पी इक्वल टू 0 आला फक्त बायकार्बोनेट अल्केनिटी. बाकी तुम्हाला इथं 2 आहे, शेवट 2 आहे. आणि जर पी ग्रेटर दॅन 1/2 आलं तर फक्त तुम्हाला इथं काय समजायचं, OH आणि कार्बोनेट अल्केनिटी म्हणजे काय, हायड्रॉक्साईड आणि कार्बोनेट अल्केनिटी. त्याच्यानंतर प्री लेस दॅन 1/2 आलं तर इथं सेमच आहे. बघा आता बायकार्बोनेट इथं कार्बोनेट इथं पण सेम आहे आणि इथं पण सेम आहे. इथं फक्त काय आहे, जर लेस दॅन असेल तर फक्त इथं बायकार्बोनेट वाढणार आहे, आणि ग्रेटर दॅन असेल तर फक्त इथं हायड्रॉक्साईड वाढणार आहे. एवढं लक्षात ठेवा, बाकी खूप सिम्पल आहे. त्यानंतर जर इक्वल टू असेल फक्त इथं काय लक्षात ठेवायचं, इक्वल टू असेल तर इथं फक्त एमची किंमत येईल, म्हणजे जी एमची व्हॅल्यू असेल तीची इथं, बरोबर. आता त्यानंतर आपण न्यूमेरिकल बघू. बघा न्यूमेरिकल कसे विचारले जातात. आता न्यूमेरिकल बघा, 25 ml water sample require 3.7 of 0.01 NaCl up to phenolphthalein end point and 7.4 ml up to methyl orange end point during the titration. कॅल्क्युलेट द टाईप अँड अमाऊंट ऑफ अल्केनिटी प्रेझेंट इन वॉटर. बघा, कॅल्क्युलेट टाईप, आपल्याला टाईप कॅल्क्युलेट करायचे आणि किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, जो आता इथं आपल्याला दिलेलं आहे 25 ml वॉटर सॅम्पल. आता हे काय, हे वॉटर सॅम्पल म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल हा व्हीने डिनोट केला जातो. त्याच्यानंतर बघा 3.7 ml ऑफ 0.0 NaCl अप टू फिनॉप्थिलीन. आता 3.7 ml आहे, हे काय, फिनॉप्थिलीनचा एंड पॉईंट म्हणजे V1, हा V1. त्यानंतर आपल्याला 7.4 ml अप टू मिथिल ऑरेंज एंड पॉईंट. 7.4 ml हा काय, मिथिल ऑरेंज एंड पॉईंट हा काय, V2. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी झेड मॉलॅरिटी जो NaCl किंवा NaCl वगैरे NaCl अशा जे ज्याला खेटून जी व्हॅल्यू येणार आहे 0.01 किंवा 0.02 यातच व्हॅल्यू असती, त्याला काय म्हणायचं, मॉलॅरिटी. आता बघा, फॉर्म्युला आपल्याला दिलं, याच्यात आपल्याला काय काढायचं आहे, पी काढायचं आहे आणि यम काढायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे. अशा 3 स्टेप आहे आपल्याला. तर 3 स्टेपमध्ये उत्तर कसं काढायचं तुम्हाला सांगतो. आणि याचं युनिट PPM आहे, याचं पण युनिट काय असणार आहे, PPM असणार आहे, याचं पण युनिट PPM असणार आहे. तर बघा, आता व्हॅल्यू फाइंड करू. इथं V1 आहे ना, फक्त इथं V1ची व्हॅल्यू टाकायची, बाकी झेडची व्हॅल्यू टाकायची, बाकी सगळं सेम असणं. इथं सेम, इथं सेम. आता इथं जे आहे ना, इथं फक्त V2ची व्हॅल्यू टाकायची आणि झेडची व्हॅल्यू टाकायची, बाकी सेम आहे. आता चला आपण कॅल्क्युलेट करू. आधी मी गिवन राईट करतो. बघा, आता जे वॉटर सॅम्पल आहे त्याला काय म्हणायचं, V. तो किती दिलेला आहे, 25 ml, म्हणजे हा काय आला माझा V. त्याच्यानंतर 3.7 फिनॉप्थिलीन आहे, म्हणजे हा आला V1. फिनॉप्थिलीन आला तर त्याची व्हॅल्यू काय घ्यायची, जी दिली असेल ती 3.7 ml, बरोबर. आता त्यानंतर तुम्हाला झेड दिलेला आहे, झेड किती, 0.01 म्हणजे मॉलॅरिटी. त्याच्यानंतर एंड पॉईंट दिलेला आहे V2 किती दिला आहे तुम्हाला, 7.4 ml, बरोबर. हे झालं तुमचं. आता तुम्हाला कॅल्क्युलेट टाईप करायचं आहे. आता बघा, इथं मी व्हॅल्यू पुट करतो. व्हॅल्यू खूप सिम्पल पुट करायला. आता इथं V1ची व्हॅल्यू काय, 3.7. आता फक्त 3.7 टाकायची. 3.7 अपॉन झेड किती आपल्याला, V किती आपला 25 इंटू झेड किती आहे 0.01 इंटू 50 इंटू 100. याचं आन्सर येतं 74 ppm. 74 ppm हे आलं. त्याच्यानंतर बघा, आता इकडं V2 दिलेलं आहे आपल्याला. V2 किती, 7.4, बरोबर. आता इथं मी व्हॅल्यू टाकतो 7.4 अपॉन 7.4 अपॉन किती, 25 इंटू हा 0.01 इंटू किती, 50 इंटू 1000. हे किती PPM, पुढं हे किती आलं, 148 ppm, बरोबर. आता तुम्ही ही जर व्हॅल्यू बघितली 74, याच्या जर डबल केला तर मला 148 ppm भेटतो.
आता रिलेशन काय बघा आता इकडं. आता रिलेशन काय आहे, पी इज इक्वल टू एम दिलेलं आहे. मग दोघांची व्हॅल्यू सेम आहे का? नाही. पी इज इक्वल टू 0 आहे का? नाही. पी इज इक्वल टू 1/2 म्हणजे यम आपलं 148 आला आहे. याला जर 2नी मी डिवाईड केलं तर मला 74 भेटतो आहे. म्हणजे हे हाफ आहे. हे रिलेशन इथं ट्रू होतं आहे. प्री ग्रेटर दॅन आहे का? प्री ग्रेटर दॅन आहे का 1/2? म्हणजे आता याचं इथं 74 आहे आणि पीची व्हॅल्यू जर आपली 100 असेल तर याच्यापेक्षा मोठी आहे का? नाही. बरोबर. त्याच्यानंतर आता बघा इथं जर पी लेस दॅन 1/2 आहे. आता यमची व्हॅल्यू आपली 74 आहे आणि पीची व्हॅल्यू पण 74 आहे. बरोबर. ही लेस दॅन आहे का दोघांपेक्षा? नाही. मग ही कंडिशन आपली ट्रू होती. त्यासाठी इथं टाईप काय येतो तुम्हाला? कार्बोनेट अल्केनेटी येते आणि याचा आन्सर काय येतं? 2PM. आता बघा आन्सर. रिलेशन काय आहे? पी इज इक्वल टू 1/2 यम म्हणजेच पी इक्वल टू 1/2 इंटू यम किती? 140. म्हणजेच व्हॅल्यू काय आली तुमची पीची? 74 ppm. रिलेशन काय आहे तुमचं इथं? टाईप बाय कार्बोनेट अल्केनेटी, सॉरी कार्बोनेट. खूप सिम्पल आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल इथं आपल्याला गिवन राईट करायचं. फर्स्ट गिवन आपल्याला V1 दिलेलं आहे. किती? सॉरी V किती दिलेलं आहे? 100 ml. नंतर वॉटर सॅम्पल टायट्रेशन विथ N/50 SCl म्हणजे झेड दिलेलं आहे 1/50. आता याचं आपण कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू काढू. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे 7.6 ml फॉर फिनॉप्थिलिन म्हणजे V1 7.6. त्यानंतर V2 किती दिलेलं आहे? V2 15.2. त्यानंतर आयडेंटिफाय द टाईप अँड अमाऊंट ऑफ अल्केनेटी प्रेझेंट इन वॉटर. आता फर्स्ट आपण पी फाइंड करू. पीसाठी काय फॉर्म्युला आहे? V1/V इंटू झेड इंटू 50 इंटू 100,000. त्याच्यानंतर एमसाठी काय फॉर्म्युला आहे? V2/V इंटू झेड इंटू 50 इंटू 1000. आता बघा V1ची किंमत काय आहे? 7.6 अपॉन V2 V किती आहे? 100 ml इंटू झेड. आपल्याला झेड फाईंड करायचं. मी असं डिवायडेशन करायचं आणि याची व्हॅल्यू आपल्याला भेटते 0.02N. बरोबर. आता मी इथं व्हॅल्यू टाकतो 0.02 इंटू 50 इंटू 1000. मला याची व्हॅल्यू आली 76 ppm. त्याच्यानंतर मी इथं यमची व्हॅल्यू टाकतो. आता इथं बघा एम V2 किती दिलेलं आहे आपल्याला? 15.2 अपॉन हे किती आहे? 100 इंटू 0.02 इंटू 50 इंटू 1000. याची व्हॅल्यू आली माझ्याकडं 152 ppm. हेच आन्सर भेटलं. आता बघा आता रिलेशन फाईंड करायचं आपल्याला. टू फाइंड रिलेशन अँड टाईप. रिलेशन पी अँड एमचं रिलेशन. त्यासाठी आता आपल्याला हे बघायचं आहे. आता पीची व्हॅल्यू किती? 76 आली आणि एमची व्हॅल्यू किती आली? 152 आली. आता बघा रिलेशन फाईंड करू. आता बघा पी इक्वल टू 0 आहे का? नाही. पी इक्वल टू एम आहे का? नाही. पी इक्वल टू 1/2 आहे का? आपले 1/2 म्हणजे पी एमची व्हॅल्यू किती आली? 152. बरोबर. मी जर याला 2ने डिवाईड केलं तर आन्सर किती येतं माझं? तेच आन्सर येतं. म्हणजे किती येतं? इथं जवळपास 76 येतं. बरोबर. 76 येतं. म्हणजे ते दोघांच्या हाफ. परत हेच रिलेशन ट्रू राहिलं. हे रिलेशन ट्रू झालं म्हणजे तिथं अल्केनेटी कोणती प्रेझेंट आहे? कार्बोनेट अल्केनेटी म्हणजे CO3 - 2. आता बघा आता इथं अल्केनेटी म्हणजे पी इक्वल टू 1/2 एम रिलेशन आहे. मी इथं 2PM असतो. 2 इंटू पी किती आहे? 76 म्हणजे व्हॅल्यू काय आली आपली याची? 152. किंवा एम पण असतो म्हणजे एमची व्हॅल्यू काय आली? 152 ppm. हे ppm. मग आपल्या इथं टाईप कोणता आहे? इथं टाईप राईट करायचा. टाईप तुम्ही पेपरमध्ये टाईप राईट करा. इथं कोणता आहे? कार्बोनेट अल्केनेटी. त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला म्हणजेच काय? याचा फॉर्म्युला CO3 - 2 झालं. खूप सिम्पल आहे. याच्यानुसारच तुम्ही पण फक्त तुम्हाला आधी हा टेबल महत्त्वाचा. हा टेबल जमला तरच तुम्हाला इक्वेशन लक्षात ठेवणार आहे. आता बघा खूप महत्त्वाचं आहे. याच्यात 3 मार्क असतात पेपरला. खूप इझी आहे न्यूमेरिकल. त्यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघू. खूप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.